स्थैर्य, फलटणकरांचं हक्काचं व्यासपीठ। आज महायुतीचं सरकार महाराष्ट्रात पुन्हा एकदा स्थिर स्थावर झालेलं आहे। आज या फलटण तालुक्याने महायुतीला जो महायुतीवर विश्वास दाखवला त्या विश्वासाची परिणती म्हणून फलटणमधून आज महायुतीचा एक आमदार, सर्वसामान्य कुटुंबातला आमदार आज मुंबईमध्ये आपली फलटणची भूमिका घेऊन गेलेला आहे। यामुळे फलटणमधील नीरा देवगरची कामं असून द्या, डोम बलकवडीची कामं असून द्या, फलटण बारामती रेल्वे असून द्या, फलटण पंढरपूर हायवे असून द्या व फलटण शहरातील जी काही अविकसित राहिलेली कामं आहेत, जी कामं गेल्या 10 वर्षांमध्ये फलटण शहरामध्ये पूर्ण होण्याची परिस्थिती होती तरी सुद्धा ती जाणीवपूर्वक करण्यात आली नाहीत। पण आता अडथळ्याची शर्यत संपलेली आहे व फलटण शहरामध्ये आता कायद्याचं राज्य, न्यायाचं राज्य आणि स्वातंत्र्याचं राज्य निर्माण झालेलं आहे। यासाठी आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्रयाखाली आज या चौकामध्ये सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी इथं आनंद उत्सव साजरा केला। या आनंद उत्सवात या फलटण शहरातील सर्व नागरिक व महायुतीचे कार्यकर्ते हजर राहून हा आनंद उत्सवात एक पाठ झाले, याबद्दल सर्वांचा आभार। आणि या तालुक्यामध्ये आता कायद्याचा राज्य आणि प्रगतीचं राज्य निर्माण होईल एवढी आशा व्यक्त करून मी माझे 2 शब्द संपवतो। आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी गेली 2019ला सांगितलं होतं की मी पुन्हा येईन महाराष्ट्राच्या कल्याणासाठी, गोरगरीब जनतेसाठी, शेतकऱ्याच्या कल्याणासाठी आणि कामगारांच्या कल्याणासाठी, विद्यार्थी आणि भगिनींच्या कल्याणासाठी मी पुन्हा येईन। तो शब्द आज मुख्यमंत्री साहेबांनी, देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांच्या कर्तृत्वातून आणि त्यांच्या मेहनतीतून खरा करून दाखवलेला आहे। महाराष्ट्राला असं मोठं नेतृत्व देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून लाभलेलं आहे। हे नेतृत्व महाराष्ट्राला पुढे नेल्याशिवाय राहणार नाही। उद्योग आणि सर्व क्षेत्रामध्ये, शेतीमध्ये आणि सर्व औद्योगिक क्षेत्रामध्ये, सर्व क्षेत्रामध्ये कसल्याही परिस्थितीत पुढे नेण्याच्या शिवाय देवेंद्र फडणवीस साहेबांचं नेतृत्व राहणार नाही। त्यांच्याबरोबरच शिवसेनेचे उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथरावजी शिंदे साहेब ज्यांनी 2.5 वर्ष फार कौतुकास्पद काम केलं, चांगल्या कल्याणकारी योजना आणल्या, त्या कल्याणकारी योजनेमुळेही आज हा देदीप्यमान विजय आज आपल्याला महायुतीला दिसत आहे। आणि दुसरे कणखर नेतृत्व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार जे आपल्या शब्दाला कायम ठाम आणि सांगितलेल्या शब्दाची शब्द राखणारे म्हणून अजितदादा यांचा उल्लेख केला जातो। त्यांनी आपल्याला शब्द दिलेला आहे की फलटणची बारामती करून दाखवेन। त्यांच्या आव्हानाला फलटणकरांनी भरभरून साथ देऊन फलटणचा आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सचिन पाटील यांना निवडून दिलेले आहे। आणि त्याप्रमाणे अजितदादा पवार, माजी खासदारांची शेनाईक निंबाळकर, प्रतिपक्षनेते शमशेर नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांच्या माध्यमातून फलटणचे कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही। महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्णाक्षराने नोंद करण्यासारखा आजचा दिवस आहे। आज देवेंद्र फडणवीस यांची 3री इनिंग चालू होतीये। ती इनिंग चालू होत असताना महाराष्ट्राला अपेक्षित असणारा विकास हा महायुती शासनाकडून घडणार आहे। आणि त्याचवेळी शासन केंद्रातही आपले, राज्यातही आपलं शासन आले, त्यामुळे फलटणला आता निश्चितपणे चांगले दिवस, विकासाचे दिवस बघायला मिळणार आहेत। आणि हा दैदिप्यमान असा सोहळा सर्वसामान्य जनतेला बघता यावा म्हणून सन्माननीय विरोधी पक्षनेते, आमचे नेते शमशेरदादांनी आजचा हा कार्यक्रम आयोजित केला। मी संपूर्ण शहरातल्या नागरिकांना आश्वस्त करू इच्छितो, येणाऱ्या काळामध्ये शमशेरदादा तुमच्यासाठी संपूर्ण दिवस उपलब्ध असतील। तुमच्या अडीअडचणी घेऊन तुम्ही दादांकडे या, तुमचा मार्ग काढून देण्याचं काम निश्चितपणे महायुती शासनाच्याकडून करून घेतलं जाईल। मी पुन्हा एकदा देवेंद्र भाऊ फडणवीस साहेबांचे मनपूर्वक अभिनंदन करतो आणि या शहराला आश्वस्त करू इच्छितो की माजी खासदार सन्माननीय रणजितदादा
आणि आमदार सचिनदादा पाटील यांच्या माध्यमातून शहरात भरघोस निधी आणण्यामध्ये आम्ही कुठेच कमी पडणार नाही। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी स्थैर्य न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।